स्त्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अपार
आजी, साधकांची मायबाप, अनाथांची माय, विश्वभावी ज्ञानोबा राय, अखिल विश्वाच्या परमात्मा उदय व्याप्त असणारे तत्वज्ञ जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबा राय, स्वानंद निवासी सद्गुरु जोग महाराज, आदि करून संत महंत भाविक उपस्थित सर्व माता भगिनी, गायनाचार्य महाराज, मृदुंगाचार्य महाराज, परिसरातून गावातून शहरातून उपस्थित असणारे सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, उभा राहिलेले, खाली बसलेले, माग बसलेले, पाया पडलेले, पायला मिळलेले, जीवन आलेले, उपाशी आलेले, जे कीर्तनाला आले ते, जे कीर्तनाला कधीच येत नसतात ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, बस गावात एवढा मोठा सप्ताह चालू आहे हे माहिती असून सुद्धा घरी पालते पडले ते, आणि ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापांचं मला दर्शन झालं, आमचे मामा मनोज मामा आणि आमच्या आत्या मोठ्या आत्या दोघांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत नाही, परमार्थात अवस्थेला किंमत आहे. जर परमार्थामध्ये व्यवस्थेला किंमत असती तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पहिलं दर्शन दुर्योधनाला दिलं असतं, केले असतील परमात्मिक असतील कळलं. पण ज्या अर्थी भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाच्या सगळ्या व्यवस्थेचा त्याग करून विदुर नाथाच्या जोडीत जातात, त्या अर्थी परमार्थात व्यवस्थेला किंमत आहे, परमार्थात अवस्थेला किंमत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये पोहोचलेल्या संतांच्या समागमाची इच्छा पूर्ण करतात. लक्ष द्या, कीर्तन नावाचा प्रकार असा आहे देवा, लाचारी जर करून बोलायचं झालं तर माणसं रोजानं लावायचे, त्यांना म्हणायचं म्हणत जा मी चांगला आहे, म्हणत जा मी चांगला आहे. कसं असतं, प्रत्येकाच्या इमानदारीची क्वालिटी महाराज, प्रत्येकाच्या. आता एवढा मोठा शब्द आहे, महाराष्ट्रातील गती महारथी गायनाला आहे, वाजवायला पण त्याच कोटीचे काळकरी, किती मास्तर, चोपदार बाबा आहेत. लक्ष द्या, मी काय सांगत होतो, प्रत्येकाच्या इमानदारीची क्वालिटी असते. आता एवढा मोठा शब्द आहे ना, मी काय म्हणतो, एखाद्या माणसाला आता फक्त 10 रुपयाची नोट सापडते, माणूस करतो काय माहिती का, 10 रुपयाची नोट हातात घेतो, माईकवर येतो, कुणाचे 10 रुपये, ज्याचे असतील त्याने घेऊन जावा, मला सापडलेले आहेत, सप्त्यातील खाऊ नये. किती रुपयाची इमानदारी, 10 रुपयाची. आणि समजा त्याला 10 रुपयाच्या जागी जर 500ची नोट सापडली तर हातात नाही घेत, त्याच्यावर पाय घेत, आज ती ज्ञान बरोबर म्हणतो माहिती काही, त्या संताजले त्याची मजुरी परमार्थ मस्तीत करत जा. मी खरं सांगू, मी लोकांना घाबरण्यासाठी अजिबात परमार्थ करत नाही. ज्या दिवशी अशी माझ्या वेळ येईल ना, त्या दिवशी मी मरून जाईल. माझी जिद्द आहे, माझा एक भाव आहे, जितने दिन मालिक में जिंदा रहू तेरी याद में गाऊ, तेरी याद में रहू, बस परमार्थ करायचा असतो देवाचा. आई विश्वामध्ये या जगामध्ये आतापर्यंत तुम्ही ते करत आले जे आपल्या मनाला वाटतं ते, पण झालं ते जे देवाला वाटतं ते. आता तुम्ही ते करा जे देवाला वाटतं ते, मग होईल तुम्हाला वाटतं ते. देवाला वाटतं ते जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला वाटतं ते झाल्याशिवाय राहणार नाही. झालं असं, मी आमच्या महाराजांसोबत वाचन करण्यासाठी कार्यक्रमाला गेलो. त्या दिवशी महाराजांची कीर्तन सेवा होती आणि प्रवचन कार्य झालं नाही. अजिंक्य बा त्याला प्रवचन, बरं ठीक आहे महाराज तुम्ही आज्ञा दिली तर मी करतो प्रवचन. मी प्रवचनाला बसलो, प्रवचन झालं. प्रवचन झाल्याच्या नंतर 4-5 माणसं माझ्या जवळ आली. मला म्हणजे महाराज खूप छान सेवा झाली. त्यामध्ये दादा तुमचे आशीर्वाद, बाकी काय नाही. त्यांनी काय केलं, खिशात हात घातला, पैसे काढले, माझ्या हातावर ठेवले. मी त्यांना हात जोडले, दादा मी पैसे घेत नाही. म्हणलं बरं का, कसं काय देतो मी पैसे. कीर्तन संपलं, सगळे माझ्या दर्शनाला आले, कोणी 5,000 रुपये दिले. मी काय नाही म्हणाले का,
आणलं प्लेस पटीनंतर सगळीकडे बंदिरेचे शिकंडराचे मेहबूबाचे किती माहिती मिळाला तर माहिती तर पाहिजे का नाही सोडा ते मग त्यांनी मला पैसे दिले ते निघून गेले ते जातात ना जातात तरी म्हातारा माझ्या जवळ आला मला म्हणला महाराज मी म्हणलं काय तिकडं कसे काय मी म्हणलं महाराजांची सेवा होती म्हणून आलो बरं महाराज मी म्हणलं काय तुमचं लग्न झालं का काय गरज आहे का माझी पुरी तुला द्यायची का तुझी मला का काय घेणं नाही म्हणलं नाही महाराज येऊ शकतो झालं का मी म्हणलं नाही झालं बरोबर म्हणला लग्न नाही झालं म्हणजे लेकर बाळ बरी असते लोकांची कथा म्हणली समजत नाही आता एवढे बसावं नाही त्यानं बसावं नाही मला काय म्हणलं माहिती का महाराज तुमची जात कोणची हो लोकांना लय नाद असतो महाराज मला त्यानं विचारलं महाराज तुमची जात कोणची हो मी त्याला उत्तर दिलं दादा आनंद हमारे जातीवर उत्सव मेरा पुत्र दुसऱ्याला आनंद देत राहणे माझी जात स्वभाव आहे आणि परमार्थ करत असताना कधी घाबरत जाऊ नका देवाला सांगत जाऊ नका देवा आमच्या अडचणी खूप मोठी आहेत रे अजिबात नाही तुला अडचणींना सांगत जा आमचा देव लय मोठा आहे एकदम सुंदर वातावरण आहे सेवेला आपण राहायचं 4 चरणाचा आहे आणि महाराज या अभंगाच्या माध्यमातून संतांचा समागम करा असा आग्रह बरोबर त्याला पहिल्यांदाच कीर्तन काय काय वातावरणात जुळून आले का नाही जमून आले का नाही जमून घेतलं नाही जमून आले जमून येणं वेगळं आणि जमून घेणं वेगळं जमून आलं पाहिजे महाराज आपण राशी राहायचे आपण तुम्ही बाजूसारखं म्हणजे आमचं वेळ बसतो तुम्ही म्हणजे आल्या वेळ बसतो आपण राशी राहायचे आपण म्हणले की ऐकणार डोळ्यात पाणी आलं पाहिजे ना डोळ्यातच पाणी येत नाही बांगांनी नेमका खरी गोष्ट अशी आहे पाणी डोळ्यातून आलं पाहिजे मजा दीवानों को मिलता है वो भी दीवानों से भी मिलता है खुदा भी खुद दीवाना बन के दीवानों से मिलता है माझी ठिकाण पण आपण कुठं आज ठिकाणी म्हणतात का त्याला सांगावं आणि लोकांना असं वाटलं असेल त्याला बघितलं की काय येत आता माझी तब्येत नाही महाराज कसा पाहिजे फुटबॉलासाठी ढिरी खांबवणे हातपाय वजन पडत महाराज माझं वजनच पडत नाही मला बघत तर मी गाव काढू त्याला कोण काढायची माणसं माझ्या रक्त्याच्या पोराची मध्ये पाहिजे चोर अशा करा दुसरी बाई दीड गुंडची मला चोरात दिल्या करा जाऊ का बाईना असं चोर धरला आता खाली पाडला पोरांमध्ये पप्या जाय पोलीस आले कोण ह्याची दिव्याला जाय म्हणला मम्मी माझी चप्पल चोरांना माझी का बंद आपण लवकर जायच्या बाजारात आहे का पहिल्या बायका गोड गाणी म्हणायच्या महाराज गोड गाणी म्हणायच्या मी वाणी देत आहे आजीचं गाणं ऐकून जातं म्हणे असं माझी झाली दृष्ट तुला माझ्या राया उतरते लिंब लोण ओवाळते तुझी काया गोड गाणी असायची एक बाय जाता पाणी होती आजी होती आजी काम चालू रामाच्या कार्यामध्ये जात वाज वंगा वंगा जात वाज वंगा वंगा पुत्र गोगाड्यातल्या सोंगा असते काय गाणी असतात का काय त्या विनोदाचा विषय सोडून द्या लक्ष द्या वारकरी संप्रदाय हा आचरण शुद्ध संप्रदाय हा तो देश आहे ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय हा तो देश आहे ज्या देशात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा जन्म झालाय त्या देशात निगीतराला सुद्धा कळत होतं शेतीची इज्जत वाचवली पाहिजे आज राजा वाटतं राजा असते प्रकरण बघत त्याच्यानंतर राजा प्रत्येकाला बहीण असते प्रत्येकाला आई असते पैसा कमवला म्हणजे माणूस मोठा झाला का पैशानं माणसाची श्रीमंती कळत असते तुम्हाला तुमची श्रीमंती बघायची ना नोटामधून मिळणार नाही तुमच्या डोळ्यात 2 थेंब पाणी येऊ द्या आणि ते 2 थेंब पाणी पुसायला किती जणांचे हात पुढे येतात ते हाताने मोजा त्यावरून तुमची श्रीमंती कळेल जन्माला आलाय ना मरण तर निश्चित आहे
देवा, पण ती महत्वाची वाटत नाही ना, ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. काही गोष्टी जीवनात अनावश्यक असतात, अत्यावश्यक नसतात, पण माणसाला त्याच गोष्टीची जास्त गरज वाटते. बऱ्याच गोष्टी जीवनात आवश्यक नाही. मला सांगा बाबा, दारू पिणे हे फक्त माणसाच्या जीवनात आवश्यक आहे का? दारू जीवनात पिलीच पाहिजे का? दूषित नाही, त्याचा संसार सुखाचा होत नाही किंवा होत नाही असं दिले. दारू पिणे हे माणसाच्या जीवनात आवश्यक नाही, तरी सुद्धा माणसाला त्या गोष्टीची गरज वाटते. तुम्हाला सांगतो, दारू पिणं, पत्त्यापुष्ट, जुगार खेळणं, मटका खेळणं, सगळी दुर्व्यसन आहे, तरी सुद्धा ही सगळी दुर्व्यसन माणसाला जवळची वाटतात, आपलीशी वाटतात. आणि जीवनात संतांची संगती महत्वाची असताना सुद्धा ती महत्वाची वाटत नाही. खरी लाजिरवाणी गोष्ट आहे. हो अजिंक्य बुवा, ऐका, तुम्ही जसं तुम्हाला कळते तसं तुम्ही परमार्थामध्ये दिसताय. काय अजिंक्य बुवा, तुम्ही लहानपणापासून परमार्थामध्ये, त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटू शकतं की जीवनात संतांची संगत महत्वाची आहे. तुमच्या समोरचा समाज आहे ना, पूर्ण संसारिक समाज आहे. उलट हा समाज म्हणजे महाराज, हे जर संत आमच्या संसारात आले तर आमच्या व्यवहाराला पडला होईल, म्हणून हे मदीना आलेले बरे. मग तुम्ही कसं काय म्हणता की जीवनात संतांची संगत महत्वाची? चला, याची पण एक मार्मिक बाब मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्याला स्वीकारावे लागेल. सर्व प्राणी मात्रांची मूलभूत आकांक्षा जर काय असेल तर ती आहे सुख मिळणं, बरोबर? सकल मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे. हे असे प्रत्येक जीव आपल्या जीवनाची वाटचाल किंवा परिक्रमा करत असतो. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आणि सुख मिळण्याकरता आपण रात्रंदिवस प्रयत्न करत असतो, परिश्रम करत असतो. पण अपेक्षा ही सुखाची, पण प्राप्ती आहे दुःखाची. सुखाकरता प्रयत्न करून सुद्धा सुख पदरात काय करू नये अशा जीवांकडे पाहून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, तुम्हाला सुखाची इच्छा आहे, सुखाकरता सगळे प्रयत्न देखील करता, मग प्राप्ती का होत नाही? आज मिळेल, उद्या मिळेल, या वर्षी, पुढल्या वर्षी, या सीझनला, पुढल्या सीझनला, अशा आशेत जीव निघून जातो महाराज. तरी सुद्धा जीवात सुख पडत नाही आणि आपलं प्रयत्न काय थांबत नाही. नाथाच्या आवडणार सर्व सुखाची एखादा माणसाला पाहिजे होते पेढे, तो गेला चटणीच्या दुकानात. मला सांगा आता पेढे भेटतील का? जोडे भेटतील. माझ्या माणसा, तुला जर पेढे हवे असतील तर तू ही चॉकलेटची लाईन सोडून दे, स्वीट मार्ट मध्ये जा. तसं आपल्याला पाहिजे सुख आणि आपण ओळखतोय संसारात. संसारात सुखच आहे का? संसार दुःख मिळत सगळीकडे इंगळ विश्रांती नाही, तो ते रात्र दिवस तळमळत. महाराज, पण मग आम्ही सगळे संसार करतोय, संसार करायचा नाही का? असं नाही. असं कसं बोलताय? संसार करायचा नाही? करायचा, पण कसा करायचा? पक्षी अंगाने उतरते ते का गुंतुनिया राहते
बुद्धी देत नाही तुम्ही खात नाही म्हणून कल्पना करा. लोणी वाटीतून तोंडापर्यंत पोहोचवायचं काम हातात आहे. वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, ट्रान्सफरचे काम होत हात. सगळं टाकण्याचं काम जीभ करते. पण लोणी खाऊन झाल्यावर म्हणतात का पाटील साबण द्या जीभ घासायचे, उलट म्हणतं गरम पाणी द्या हात धुवायचे. हे असं कसं हे न खाता चिंतेमध्ये आणि लोणी जीभ खाऊन जीभ लोणी खाऊन आली तर राहिली. म्हणून संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीभ रहती इतना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती बेटा. तुम्ही सरकार संसारात सुख नाही मग सुख नाहीच का बाबांनो? तसं नाही. सुख आहे मग महाराज कुठे आहे? एकमेव पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी. सर्व सुखाचे आदर बाप ब्रह्मादेवीवर सुखरूप तुझ्या आईचा कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो. एकदा तुम्ही त्या सुखरूप देवाला आपलं करा त्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. आपला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा सुख होय त्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होत नाही. महाराज तुम्ही सांगता ना आम्ही आता त्या सुखरूप देवाला आपलं करतो मग आता पुढे सांगा. पुढे सांगतो ऐका. तुम्हाला जर त्या सुखरूप देवाला आपलं करायचं असेल तर त्याला एकमेव मधला दुवा घेऊन जाते म्हणजे संत. जीवाचं आणि देवाचं मिलन घडवून आणणारा मधला दुवा म्हणजे संत. त्या संतांचा तुम्ही समागम करा. महाराज ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही संतांचा सुद्धा समागम करतो पण तो कसा करायचा? महाराज म्हणतात एखादी वेळी कोणत्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो तुम्ही जीवनात संतांचा समागम करा. तो निश्चित उपयोगाला येणार वाया जाणार नाही. हे अभंगाच्या पहिल्या खरं सांगायला गेलो मी बुद्धीचे प्रकार आहे का? चर्म बुद्धी,
बर्नर, बुद्धी तेल, बुद्धी दगड, बुद्धी द्वेष, बुद्धी विषय, बुद्धी महाराज, एवढ्या बुद्धीची माणसं आहे समाजात. ते सांगता सांगता माझ्या बुद्धीला आणि एवढ्या बुद्धीची माणसं आहे. आता काही माणसं चर्म बुद्धीचे. चर्म बुद्धी म्हणजे चामड्यासारखी. चामड्याला जर आरी टुचली की छिद्र पडतं आणि बाहेर काढली की लगी मिटतं. तसं ऐका, आता तुम्ही कीर्तनाला बसले, कीर्तनात बसले तेवढ्या लोक म्हणतात की आजी महाराज की बाकीचे महाराज लोक चांगलं सांगते. आता चांगलं वागायचं, व्यसन करायचं नाही, काय नाही. कीर्तनात काही तोपर्यंत कीर्तन सुटलं, बाहेर गेले दोघं. काय तुम्हाला सांगू महाराजाच्या कीर्तन सुटल्या बाबा. अरे मग त्यांनी सांगलेलं व्यसन करू नका. त्यांचं काय करत असते तेवढ्या म्हणायचं असते. धांगलाच आहे त्यांचा ते झाली तशाला तसं ती चर्मबुद्धीची माणसं. आता काही माणसं वर्णत बुद्धीचे. वर्णत बुद्धी म्हणजे एखाद्या लाकडाला गिरवीतलं छिद्र पाडलं, परत ते छिद्र कशानं खोली होत नाही, कशानं बुजतही नाही. सांगू का? ऐका, तसं मी लहानपणापासून परमार्थ आहे. अशी काही समाजात माणसं बघडले, कीर्तनाला पण सुधारले नाही आणि तमाशाला पण बिघडले नाही. विठ्ठला आता काय माणसं तेल बुद्धीचे. आपल्याला जरा महिला मंडळमध्ये जास्त तसा पाणी केला थोडा पण पांग जास्त तुला म्हणून सांगते. आला का ते तेल बुद्धी. आता काही माणसं दगड बुद्धीचे. दगड बुद्धी म्हणण्यापेक्षा तुकोबा राय म्हणतात त्या होली दगड डॉक्टर
बागेत आला. जो महाराजांच्या समोर ते पोतं ठेवलं आणि जो महाराज विश्रांती करत होते, जो महाराज कुठले, जो महाराजांनी ते पैसे पाहिले, जो महाराज म्हणाले श्रीमंत हे कसे करता, तेव्हा तो म्हणाला, जो महाराज तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगताय ना ते आजपासून सांगायची नाही, म्हणजे तिथं सांगायची नाही, माझ्या बंगल्यात सांगायची. एक दिवस सांगितलं तर एक कोटी पैसे, 2 दिवस सांगितलं तर 2 कोटी पैसे, 3 दिवस सांगितलं तर 3 कोटी पैसे. बरं झालं मी तिथं नव्हतो. 7 दिवसाचा असतो, 15 दिवसाचा केला असतो. जो महाराज होते ऐका, जो महाराज म्हणाले श्रीमंत तुमचं सगळं बरोबर आहे, पण ही माझी भूमी, हे माझं व्यासपीठ आहे, हे माझे लोक आहेत, हे सोडून मी येणार नाही. अहो जो महाराज एक कोटीभर पैसे असू द्या, मी तुमचा अनादर करत नाही, पण हा समाज सोडून मी येणार नाही. श्रीमंत जरा आपला मागं सरला आणि जो महाराजांना म्हणाला, जो महाराज या पुणे प्रांतामध्ये एक दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता पोतं भरून पैसे देणारा हा एकटा पट्टे. आता मग जो महाराज चिडले, जो महाराज म्हणाले पट्ट्या या पुणे प्रांतामध्ये एक दिवस ज्ञानेश्वरी सांगण्याकरता पोतभर पैसे देणारा तू एकटाच पट्टे, पण अख्खा भारत फिरून ये, तुझ्या पोतभर पैशाला लाथ मारणारा हा जो महाराज एकटाच पट्टे. म्हणून महाराज अशा संतांचा जीवनात समागम घडावा. तुम्ही याकडे आळंदीला आले तर कुणाची मुलं जर शिक्षणासाठी खरंच पाठवायची असतील वारकरी संस्थेमध्ये, सांगू आळंदीमध्ये असं माणसं घडवण्याचा कारखाना आहे. तिथं जो महाराज वारकरी शिक्षण संस्था तुमच्याकडून 1 रुपया फी घेतली जात नाही, फक्त एक टाइमची मुलगी मागावं लागते. संस्था सगळं खर्च करते, विद्यार्थ्यांकडे 1 रुपया फी नाही, शिक्षकाला 1 रुपया पगार नाही. असं माणसं घडवण्याचा कारखाना आहे आळंदीमध्ये. तुमचं काय झालं माहिती का, तुम्हाला हसवणारा महाराज पाहिजे. बाबा म्हणतात
चिंतन करत नाही ते काय करतात, आपल्या चिंतनाचा विषय नाही पण विचारी करतात. एक वर्ग क्लिअर. आता दुसरा वर्ग फक्त परमार्थ करणार. भलकट तो संसार येते सारे भरून तर महाराज म्हणतात आम्हाला संसार माहित नाही. संसार एक झाला होता हे दुसरं मिथ्यावर आता पुढे होईल मागवता कदा कल्पंती घडे ना. दोन वर्ग क्लिअर. टाइम नाही म्हणून. आता जगामध्ये तिसरा असा एक वर्ग आहे, प्रपंचही करतो परमार्थही करतो पण अंतःकरणापासून प्रपंच करतो. ही लोक भूमी असतात बरं का, ते वरून दिसतात चांगले पण आतून लय बेकार असतात. असं वाटतं काय महाराज आहेत, काय गाडी आहेत, काय बोलते आहेत, काय कपडे आहेत, असं वाटतं महाराज लय चांगले आहेत, ते वरूनच चांगले आहेत. ऐसे पैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या रात आणि डोळे झाकून करती पाप. हा बरं कोणतरी पाप आहे असं पाहिजे. ऐका आता एक माणूस 8 दिवसाला सत्यनारायण करायचा. किती? 8 दिवसाला. एखादा विचारलं आता 8 दिवसाला सत्यनारायण करायची काय गरज आहे? ते म्हणला महाराज तुम्ही रोज कीर्तन करता का? मी म्हणलं उद्या हे थोडं मग आमच्या पोटात तुला का आजकाल मोठं प्रमाण जास्त आहे. काय बोलायचं नाही बरं ते चांगली झालं म्हणजे तू मजा नाही करणार. आम्ही सगळे चांगले काय मजा नाही बोलणार. चौकडून मोठा नाही महाराज. तर आता मी किती पण चांगलं कीर्तन करू द्या, कीर्तन झाले एखाद्या आजोबाला म्हणून द्या आजोबा कसं झालं कीर्तन बरं बोलू दे वयाच्या मानात म्हणजे पासोळा वड्या पडल्या तरी बरं बोलू दे का नाही. कसं माहितीये का सोपं 20-21 वर्ष वय माझं. या वयात मला किती येतं हे तुम्ही बघू नका. नाव ठेवा येते खरं नाव ठेवा येते. मग जी लोक मोठी असतात ना ती लय खाली जाऊन बोलतात आपल्याला. म्हणजे सांगू का सगळ्यात मोठा काय असतो? समुद्र. सगळ्यात लहान काय असतं? जे बोरला लागतं विहिरीला लागतं जरा. हा एकदा काय झालं सगळ्यात मोठ्या समुद्राने एकदा सगळ्यात लहान सगळ्याला विचारलं समुद्र म्हणला झऱ्या तुला माझ एवढं मोठं कधी व्हायचंय? काय म्हणला समुद्र? झऱ्या तुला माझ एवढं मोठं कधी व्हायचंय? झऱ्याने किती गोड उत्तर दिलंय का? झरा म्हणला समुद्रा मोठं होऊन खारट होण्यापेक्षा लहान होऊन गोड राहिलेलं बरं. अहो लय मोठं व्हायचं लोकांच्या तोंडावर यायचं त्यापेक्षा आपलं लहानच राहायचं लोकांच्या तोंडात राहायचं. कसं? महाराज म्हणतात लहान कोण दे का देवा. लहान लहान होऊन राहायचं लय मोठं व्हायचं नाही. सांगा ना प्रेमानं. हा साचा आणि मवाळ मित्र आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सगळ्यांसर्व प्रेमानं राहायचं. विठाला मला चिल्लर भरपूर लागती आणि चिल्लर कुठं मिळत नाही म्हणून गल्लीतले 4-5 बाया बोलवतो. 4-5 रुपये चिल्लर टाकतात. 5,000 रुपये चिल्लर होते आठवड्यावर परत आहे. आता मी मुद्दा सोडून जात नाही बरं का. सत्यनारायण हा त्याचा परमार्थ आहे पण चिल्लरी करता करतो हा त्याचा प्रपंच आहे. 3 वर्ग क्लिअर. आता 4था वर्ग असा आहे महाराज प्रपंचही करतो परमार्थही करतो पण अंतःकरणापासून परमार्थ करतो. शरीरानं संसार करा पण मनानं परमार्थ करा. ती लोक मनानं परमार्थ करतात. संत सावकार महाराज सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरच्या मार्गाकडे जातात पण पंढरपूरचा मालक आरला सावकार महाराजाकडे येतो. शरीरानं संसार करा पण मनानं परमार्थ करा. हा एकदा काय झालं सानिध्याच्या जीवनावर एक रात्रीमध्ये वा शांत आहे. ऐका साने गुरुजींनी आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्या नंतर साने गुरुजी आपल्या आईला म्हणतात आई तुझा पदर हाताना असा मला पलीकडे यायचे चालत चालत. तेव्हा साने गुरुजींच्या आई म्हणते बाळा पदर हात
करायची काय गरज आहे, तो असाच येणार चालत चालत. तेव्हा साने गुरुजी म्हणतात, नाही का आई, मी जर असंच चालत चालत आलो ना तर माझ्या पायाला माती लागल. तेव्हा साने गुरुजींच्या आईने किती गोड उत्तर दिलाय का. साने गुरुजींच्या आई म्हणतात, बाळा, लहान वयामध्ये जशी पायाला माती लागणं याची काळजी घेतो ना, तसं उभ्या आयुष्यामध्ये तुझ्या चरित्राला कुठे डाग लागणार नाही याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जन्माला आला ना मरण हे निश्चित आहे देवा, पण जाताना असं काहीतरी करून जायचं. माणसं म्हटली पाहिजे, गाड्या माणूस होता ते विठाला. भजन करण्याकरता डोंगरावर जावं लागते. कधी भंडारा, कधी भामचंद्र,
श्रीपती फराडेश्वर समाजात एवढी बेकार नीच वृत्तीची माणसं असतात तेव्हा त्यांनी काय केलं माहिती का? स्त्रीला तुकोबारायांकडे पाठवली. ती स्त्री तुकोबारायांकडे आली. तुकोबाराय भजनामध्ये दंग होते. ती स्त्री तुकोबारायांकडे आली आणि वेगवेगळे हावभाव करायला लागली. तुकोबाराय म्हणतात, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास कैसे न हो. महाराज येणाऱ्या स्त्रीला तुकोबाराय म्हणतात, आई तू जरा चुकीच्या ठिकाणी आलीस. म्हणून महाराज अशा संतांचा जीवनात समागम घडावा. काय बाबा घडावा. आणि जे काही सुख आहे महाराज त्या संतांचं. अजून एक कथा तुम्हाला सांगतो, माझ्या लक्षात आली म्हणून सांगतो. आपल्या टाइम आहे, तुम्ही म्हणताय पाठ होत्या नाही तर 3 वाजते. आता काय ऐका, हे कथा आठवली मला. हात दे हाके अशा प्रकारे भगवंताचा दावा केला. भगवंत धावून आले. गजेंद्राचा उद्धार केला. पण नकर म्हणाला, देवा माझी काय सोय. म्हणला तू नकर, तुला नरक. देवा गजेंद्राचा उद्धार का? तो माझा भक्त आहे. मग देवा तुझ्या भक्ताचे पाय 1000 वर्ष धरले. तू जर भक्ताचे पाय धरणाऱ्याला, संतांचे पाय धरणाऱ्याला जर नरकाला पाठवताची, तर आजच्या आज सकाळी पुढारी पुण्यनगरी सगळ्या प्रेमला व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे टाकून देतो. भक्ताचे पाय कोणी धरू नका, संतांचे पाय कोणी धरू नका. जो कोणी भक्ताचे पाय धरल, जो कोणी संतांचे पाय धरल, देव त्याला नरकाला पाठवतात. किती नकर. देव म्हणाले, दादा आता कुठं खासदारकी झाली, आता आमदारकीची यायला लागली, तुला ती आपण प्रचार चालू केला का? तुझा बी उद्धार. ऐका मला सांगा, गजेंद्राने कुठल्या भावनेने आपल्या नकाराने कुठल्या भावनेने गजेंद्राची पाय धरलेली? वैद्याच्या भावनेने धरलेले. पण ते वाया गेले का? नाही, उपयोगाला आले. म्हणून महाराज म्हणतात, जे काही सुख आहे ना ते अभंगाच्या शेवटच्या चरणात.